वेलकम फ्रेंड्स, मी रंजनास कॅम्पॅन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। मित्रांनो, आपण आलो आहोत संत श्री गजानन महाराज यांच्या पुण्यनगरीत म्हणजे सेगावी। गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आम्ही येथे आदल्या दिवशीच आलो आणि त्याच दिवशी आम्ही दर्शनासाठी लाईनीत उभे राहिलो। कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला असे वाटले की खूप लाईन असेल, आपल्याला दर्शन होते की नाही, म्हणून दोन्ही दिवसाचा दर्शनाचा लाभ आम्हाला घ्यायचा होता। आता आम्ही उभे आहोत दर्शन करण्यासाठी लाईनीमध्ये। आदल्या दिवशीही येथे आम्हाला प्रचंड गर्दी आणि खूप मोठी लाईन दिसली। लाईनीत उभे असतानाच आम्हाला हा गजानन महाराज मंदिराचा कळस अतिशय जवळून बघण्यास भेटला। अतिशय जवळून दर्शन झालं। असंख्य भक्तगण आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी येथे आले होते। अतिशय सुंदर असं रोषणाईने मंदिर सुशोभित केलं होतं। गजानन महाराज संस्थान हे विदर्भातील सर्वात मोठे मंदिर असून अतिशय शिस्तबद्ध, प्रामाणिक, आध्यात्मिक, वैद्यकीय आणि सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे। येथे येणाऱ्या भाविकांची, भक्तांची, यात्रेकरूंची उत्तम काळजी हे संस्थान घेतं। येथे भोजनाची आणि राहण्याची उत्तम सोय आहे। भक्तांसाठी असंख्य भक्तनिवास आहेत। आम्ही जवळजवळ 1.5 तास लाईनीत उभं आहोत। आपल्याला इथे आल्यावर कल्पना देतात की तुम्हाला 1.5 तास लाईनीमध्ये लागेल। मुखदर्शन आपण 10 मिनिटात घेऊ शकतो। येथे दोन्ही सोय आहेत। आपण समाधी दर्शन आणि मुखदर्शन असे दोन्ही दर्शन घेऊ शकतो। सगळीकडे आपल्याला एकच जल्लोष ऐकायला भेटतो, एकच महामंत्र ऐकायला भेटतो, गणगण गणात बोते गणी, गणगण गणात बोते। जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन। ह्या जल्लोषात पूर्ण सेगाव नगरी, पूर्ण सेगाव संस्थान, गजानन महाराज मंदिर दुमदुमलं होतं। येथील महाप्रसादालयात आम्ही हा महाप्रसाद घेतला। ह्या महाप्रसादाचे कोणतेही पैसे ते येथे घेत नाही। येथे आम्ही मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आलो आपल्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी। आज गजानन महाराजांचा 146वा प्रगट दिन आहे। हजारो भाविक विदर्भाच्या पंढरीत म्हणजे सेगावात आपल्या संताचं, संत श्री गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आले आहेत। आता आपण ऐकूया संत श्री गजानन महाराज सेगावात कसे प्रगट झाले त्याबद्दल संपूर्ण माहिती। असले गजानन स्मरणे त्यांच्या हरतील विघ्न, म्हणून स्मरा अंतरी सद्गुरूला। नमस्कार माझा श्री गजाननाला, नमस्कार माझा श्री गजाननाला। माझे चित्त माझे मन बोले जय गजानन। जीवनातील प्रत्येक क्षण गजाननाला अर्पण, गजाननाला अर्पण। गजानन महाराज यांच्या प्रकट होण्याची कथा। श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे, परंतु गजानन महाराज माघ वद्य 7 शके 1800 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले। त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शीते उचलून खात होते। ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, कोण हा कोटीचा काहीच कळेना, ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे, साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती, आलीसे प्रचिती बहुतांना। जसा कुशल जवाहीर कोळसाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो, त्याप्रमाणे बंकटलाल अगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले। त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भुकुटी ठाई झाली असे। जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले नुसतेच
शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले, कारण महाराज त्यावेळी तुर्या अवस्थेत होते. तुर्या अवस्था म्हणजे जागृती, म्हणजे जागे असणे, सुसुप्ती म्हणजे झोपणे, आणि स्वप्नावस्था ह्या 3 अवस्थांचा पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा वर्य स्थिती अथवा सहज समाधी असे म्हणतात. महाराज एक महान आणि असामान्य अशी योगी आहेत. ह्यांची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संताचा वास तेथेच भगवंताचा निवास ह्या उक्तीप्रमाणे बंकटलालचे घर झाले असे पंढरपूर. लांब लांबून या दर्शनास येती लोक ते पावती समाधान. बंकटलालचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. शेगावात राहून महाराजांनी अनेक लीला करून लोकांचे कल्याण केले व त्यांना भक्ती मार्गाला लावले. जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोलते. अशा प्रकारे आम्ही गजानन महाराज समाधी स्थळाचं दर्शन घेतलं. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद. जे नवीन आहेत किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहेत त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू फ्रेंड.